झी 24 तास एक पाऊल पुढे। रोखोकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एकूणच श्वेतपत्रिकेतल्या काही शिफारसींच्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा कोरडा राहील का याविषयी आपण चर्चा करतोय। आपण जाऊयात औरंगाबादला जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, मगाशी आपल्याला काहीतरी म्हणायचं होतं, काय म्हणणं आहे आपलं या असमतोलाबाबत आणि या संघर्षाबाबत? हा संघर्ष पुढे पेटण्याची शक्यता किती आहे? नाही, 8,000 कोटीची तरतूद असताना 20,000 आणि 25,000 कोटीची कामं मंजूर करायची आणि 8,000 कोटीतली तरतूद त्यांना ऍडव्हान्स देऊन संपवायची, ही विद्वत्ता काही माझ्याजवळ नाहीये। ते म्हणाले किती अभ्यास केलेला आहे। शशिकांत शिंदे माझे मित्र बोलले, शशिकांत शिंदेना मी निश्चितपणे सांगू देशमुख आणि या यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीच्या परिसंवाद उपस्थित केली। मी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, पण यांनी महाराष्ट्राचा आवाका नसणारा आपण जाऊन द्या तुम्हाला, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही सगळ्या विषयावर बोलू शकता, तुम्ही सर्व विषयावर बोलू शकता। तुम्ही काय करता याच्यामध्ये? मी जो अभ्यास केला, मी आता आरोप करायचं म्हणतात, आम्ही पण सगळीकडे काय काय चालतो त्याचा आरोप करू शकतो ना। अहो, तुम्ही सिंचनावर बोला, बाकी आरोप काय करायचे तुमच्यावर? तुम्हाला पहिल्यापासून बघतो मी। तुम्ही मराठी शिंदे साहेब, मला वाटतं आपण जयंत पाटलांचं म्हणणं ऐकून घेऊया। वेदपत्रिकेवर चर्चा आहे, भ्रष्टाचार आरोप असं करणं काय त्याला अर्थ राहिला? ठीक, मला असं वाटतं या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आता मी त्यांनी म्हणाले, माझं म्हणणं, एक मिनिट, मला बोला पाटील साहेब बोला। नाहीये, 8,000ची तरतूद असताना 25,000 कोटी त्या ठिकाणी आपण मंजूर केली आणि 8,000 कोटी रुपये ऍडव्हान्स देऊन संपवले, हे आम्ही सभागृहात पुराव्यानिशी दाखवलेला आहे। मी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। या ठिकाणी जलसंपदाचा मंत्री हा डबी मंत्री आहे अशी चर्चा सभागृहात होते, बाकी निर्णय सगळे दादा घेतात अशी चर्चा झालेली आहे। त्याचं उत्तर हे समर्पकपणे देऊ शकत नाहीये। मी माझ्या कुवतीप्रमाणे, मी केलेल्या अभ्यासाप्रमाणे ही चर्चा उपस्थित केली आणि ही चर्चा इथे गेली। मला वाटत नाहीये की या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागलाय, हे काय शोभनीय आहे का? या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला आणि परत श्वेतपत्रिका निघाल्यानंतर तुम्ही लगेच सांगता त्यांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, कुठली चर्चा नाही, काही नाही। ठीक, पाटील साहेब, हा मुद्दा वेगळा आहे, आपला हातचा मुद्दा नाहीये। शिंदे साहेब, याच्यावर काय करायचं माझं असं म्हणणं आहे। बघा साहेब, हा वाद उद्या विधिमंडळात जेव्हा श्वेतपत्रिका चर्चेला येईल, आपण लिहून ठेवा, सर्व पक्षीय आमदार जिथं ज्यांच्यावर अन्याय होणाऱ्या या श्वेतपत्रिकेमुळे ज्यांची पोटतिडी काय लोकांना पाणी देण्याच्या संदर्भातली, ते पक्षाचं कव्हरेज झुगारून या ठिकाणी निश्चितपणाने या संदर्भामध्ये आवाज उठवतील, हा माझा विश्वास आहे। दुसरा मुद्दा, पवार साहेबांनी परवाच्या दिवशी पण उत्तर दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा जाणता नेता मला वाटतं आजच्या घडीला कोण असेल, मला त्याच्यावर बोलायचं नाही। फक्त एकच त्यांनी सांगितलं की जिथं आवश्यक आहे तिथे काही वेळेला कायदा किंवा काही वेळेला सर्व बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात। सरकारला ही श्वेतपत्रिका मंजूर करताना जिथे खरोखर आवश्यकता आहे, प्रायोरिटी ज्यांनी ती दाखवली ना, 20% कमी, मग प्रकल्प बंद करावे, त्यापेक्षा त्यांना अशी प्रायोरिटी करावी लागेल की जिथं खरोखरच आवश्यकता आहे तिथं प्रायोरिटी दिली पाहिजे। त्या पक्षाने निर्णय घ्यावे लागतील, त्यावेळेला तो मार्ग निघेल। मला खात्री आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येकाला महाराष्ट्राच्या पाणी सिंचनाच्या बाबतीत, मराठवाड्याचा, विदर्भाचा, पश्चिम महाराष्ट्राचा, दुष्काळी भागाचा ज्यांना काळजी वाटत असेल, किंबहुना शहरातल्या भागातल्या लोकांचा पाणी वापराचा जो शहरीकरण वाढलेला त्याच्यामुळे जे काय भविष्य काळातले संकट आहेत ते पाण्यावरून भांडणं होत आहेत, पाणी सोडण्यावरून मराठवाडा नगरमध्ये भांडणं होत आहेत, याची काळजी वाटत असेल त्यांनी आरोपपत्र करावे। आरोपपत्राच्या बरोबर यातली सत्यता बघून त्यामध्ये मार्ग काढण्याच्या बाबतीमधला निर्णय नागपूरच्या अधिवेशनात झाला पाहिजे। तो जर झाला नाही दुर्दैवाने, तर साहेब तुम्हाला मी सांगतो, याही पेक्षा फक्त मराठवाडा नगरमध्येच वाद झाला नाही, निश्चित शिंदे साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे, यापुढे आणखीन भयंकर परिस्थिती उद्भवू शकते, पण यावर काय तोडगा काढता येईल जसं आपण सांगत होतात। आपण प्रदीप पुरंदरेंना विचारूयात। पुरंदरे सर, काय सांगाल, काय नेमका तोडगा यावर आपण सुचवाल? दुष्काळी भाग आणि मागास भाग यांच्यावरती पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला हे सगळ्यांना मान्य आहे। हे जर मान्य असेल तर आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आहे। पुढची 5 वर्ष या भागाला प्राधान्यक्रम देऊन अग्रक्रमाने या भागातले प्रकल्प पूर्ण व्हावेत, हा त्याच्यावरचा तोडगा आहे।
शिंदेसाहेब, एक गोष्ट इथे तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 25% जो निकष आता श्वेतपत्रिकेमध्ये शिफारस आहे की 25%पेक्षा ज्या प्रकल्पांची कामं कमी झालेली आहेत ते बंद करावेत. तुमचं म्हणणं आहे हा निकष बाजूला ठेवावा आणि जिथे खरोखरच आवश्यकता आहे त्या भागातील प्रकल्प पूर्ण करावे. पण याच्यात पुन्हा एकदा राजकीय दबाव येऊ शकत नाही. ज्या नेत्याचं राजकीय वजन जास्त त्या भागातल्या लोकांचे तिथले प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. साहेब, या विषयाची चर्चा एवढी झालेली आहे म्हणून एक तर पॉलिसी मॅटर हे विधिमंडळाच्या चर्चेमध्ये येईल आणि ते ठरवावंच लागेल. बघा, मग मी उदाहरण देतो. शेतीच्या पाण्याच्या वापराबद्दल सिंचनाचं पाणी पहिलं उद्योगाला, पिण्याला आणि शेतीला याचा निकष ठरवताना शेवटी सरकारने निर्णय घेतला चर्चेमध्ये, पहिलं पाणी शेतीला, मग पिण्याला आणि मग उद्योगाला असा निर्णय घेतला. तसं या अधिवेशनाच्या माध्यमातून श्वेतपत्रिका झाली. ही अधिवेशनाच्या अगोदर जाहीर झाल्यामुळे आठवडाभर त्याच्यावर फार मोठी चर्चा होते. परंतु ज्यावेळेला ही चर्चा येईल सभागृहामध्ये तेव्हा त्याचं मंथन होईल. मी खात्री देतो नागपूरच्या अधिवेशनात मंथन होईल त्यावेळेला एक पॉलिसी ठरवली जाईल आणि ती पॉलिसी आमच्यासारख्या मंडळी जी आहेत जे आम्ही चर्चा घडून आणणार आहोत, लोकांच्यासाठी आणणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप किंवा काय असते त्याची सत्यता सरकारने कुठाची चौकशी करावी, काय करावी, पण लोकांच्या मध्ये हितासाठी जे करणार आहोत, राजकारण म्हणून नाही, त्यामध्ये आमची प्रामाणिक इच्छा असेल ती चर्चा होईल आणि त्यातून योग्य अशा प्रकारचा निर्णय बाहेर येईल अशी मला खात्री आहे. नक्कीच आपण रावते साहेबांकडे जाऊयात. रावते साहेब, खरं तर वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात सांगा. शशिकांत शिंदे म्हणतात योग्य ती चर्चा विधिमंडळात होईल, आपल्याला काय वाटतं? रावते साहेबांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. आपण जयंत पाटलांकडे जाऊयात. पाटील साहेब, या अधिवेशनामध्ये योग्य ती चर्चा होईल, योग्य तो मार्ग यातनं निघेल असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटलेलं आहे. आपली काय भूमिका असेल? आम्ही पहिल्यांदा विरोधी पक्ष म्हणून जे आम्ही प्रश्न गेल्या अधिवेशनात उपस्थित केले होते त्याची उत्तरं या ठिकाणी मिळत नाहीत. त्याची समर्पक उत्तरं आणि सत्य हे बाहेर येत नाही तोपर्यंत पुढील धोरण ठरवण्यात काही अर्थच नाहीये. जोपर्यंत या ठिकाणी जी मांडणी गेल्या अधिवेशनात आम्ही 3-4 दिवस भांडून त्या ठिकाणी केली, मांडणी केली, सभागृहाचा वेळ त्या ठिकाणी खर्ची पडलेला आहे, ते बाजूला ठेवून भलतीच गोष्ट श्वेतपत्रिकेमध्ये आलेली आहे आणि कोणाला पाठीशी घातलेलं आहे, कोणाला कसं केलेलं आहे हे सगळं चित्र या श्वेतपत्रिकेमध्ये दिसतंय. आणि म्हणून हे धोरण जाहीर होईल हे सांगतात हे सरकारचे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने शशिकांत शिंदेना आधी सांगितलेलं आहे काय विधिमंडळामध्ये काय धोरण होणार आहे, जाहीर होणार आहे, मंथन होईल हे ठीक आहे, मंथनापर्यंत मी त्यांच्या मताशी सहमत आहे. पण सरकार काय धोरण जाहीर करणार आहे विधिमंडळाच्या आधी ज्यांना सांगता येणार नाहीये. राजकीय आरोप आहेत फक्त तुमचे. निश्चित. आपण जाऊयात रत्नाकर महाजनांकडे. डॉक्टर महाजन, सांगाल आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी एकूणच अन्याय झालाय किंवा या श्वेतपत्रिकेतल्या काही शिफारसींमुळे ही अडचण निर्माण झाली एवढं तर खरं आहे, यावरती काय तोडगा काढता येईल, आपण काय सांगाल? महाराष्ट्रातल्या सिंचनाबद्दलच्या सद्यस्थितीचं वर्णन करणारी श्वेतपत्रिका हा विषय वेगळा आणि ते प्रकल्प राबवत असताना झालेले गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार हा प्रकार वेगळा. या दोन्हीची त्या त्या पातळीवर चर्चा होऊ शकते, तशी ती झाली पाहिजे. त्यातनं काही सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असा की महाराष्ट्रात पृष्ठभागावर पडणाऱ्या पाण्यापैकी 1,12,568 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी सिंचनासाठी उपलब्ध होतं. याचं समन्यायी वाटप गरजेनुसार ज्याला अधिक गरज आहे त्याला पहिल्यांदा आणि नंतर इतरांना अशा पद्धतीनं समन्यायी वाटप करण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे याच्याबद्दलचं विचारमंथन सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र मिळून केलं पाहिजे आणि त्या आधारे सरकारनं या पुढच्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली पाहिजे. अगदी खरं आहे. एकूणच आपण हाच प्रश्न विचारला होता प्रेक्षकांना, श्वेतपत्रिकेमुळे मराठवाड्यावर अन्याय झालाय का? पाहूयात आपण प्रेक्षकांना काय म्हणायचं या संदर्भामध्ये. 58% लोक म्हणतायत की होय अन्याय झालेला आहे, तर 37.5% लोक म्हणतायत नाही आणि 4.17% लोक तटस्थ आहेत. एकूणच या चर्चेच्या शेवटी आपल्याला असं म्हणावं लागेल की प्राधान्यक्रम ठरवायला लागेल आणि त्यानुसार यापुढच्या काळामध्ये या पाण्याचं वाटप करावं लागेल. त्याचबरोबर येत्या काळामध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये ज्या चुका झाल्या, नियोजनात झाल्या, त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल आणि यापुढची जी नियोजनाची दिशा असेल ती योग्य असेल याची काळजीही घ्यावी लागेल. या संपूर्ण चर्चेमध्ये माझ्यावर जे नामवंत पाहुणे सहभागी झाले त्या सर्वांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. रोखोकमध्ये आज इथेच थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.